हॅलो, सगळ्यांना येतो का आवाज? हो मॅम. हॅलो, Yes, ma'am. ठीक आहे. ओके, सो नाउ टुडे ऑनवर्ड्स आपल्याला काय करायचंय तर BEE म्हणजे बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हा जो आपला सब्जेक्ट आहे तो आपल्याला स्टार्ट करायचा आहे. ठीक आहे. तुमची ब्रांच ही जी आहे ते सगळ्यांची आय थिंक वेगवेगळी असेल, राईट? बरोबर आहे. इलेक्ट्रिकल किती जण आहात इथे? इलेक्ट्रिकल ब्रांच असलेले कोणी आहे का? किती जण इथे? 1 यस मॅम. 2 ओके. ऑनलाईन किती जण आहेत ज्यांची इलेक्ट्रिकल ब्रांच आहे? ठीक आहे. सो बघा, जो आपला सब्जेक्टचं नाव आहे, व्हॉट इज द सब्जेक्ट नेम? बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, राईट? म्हणजे काय, जो काही आपला इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स यामधले जे काही बेसिक थिंग्स आहेत ते जे आपल्याला काय करायचंय या सब्जेक्ट मध्ये आपल्याला काय करायचंय पाहायचंय, राईट? बरोबर आहे. तर मला सांगा, कोणाला माहितीये का की इलेक्ट्रिकल म्हणजे काय? इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, व्हॉट इज द मीनिंग ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग? बेसिक, हा राईट, म्हणजे ज्याचा बेस हा इलेक्ट्रिकल आहे. आणखीन काय सांगता येईल? Electrical means to study of electronics devices and structure. राईट राईट, व्हेरी गुड. हा, अजून? हा बघा, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण काय करतो तर इन दॅट वी हॅव टू स्टडी द इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स ऑफ इलेक्ट्रिकल कंपोनंट्स, राईट? म्हणजे ह्याच्यामध्ये कोणकोणते असणारे इलेक्ट्रिकल कंपोनंट्स? रेजिस्टन्स, राईट, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, हे तिन्ही पण काय इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण त्याचा मेन अभ्यास पण करतो, स्टडी करतोय. बरोबर आहे. आता समजा आपलं हे जे क्लासरूम आहे, ठीक आहे, क्लासरूम मध्ये काय आपल्याकडे तर फॅन्स आहेत, त्याच्यानंतर लाईट्स आहेत. बरोबर आहे. आता हे जर आपल्याला हे जे आपले लोड आहेत ते जर आपल्याला जर स्टार्ट करायचं असेल तर आपल्याला काय रिक्वायर्ड असणार आहे? इलेक्ट्रिसिटी लागणार आहे. बरोबर आहे. विदाउट इलेक्ट्रिसिटी आपल्याला हे लोड जो आहे तो आपण स्टार्ट करू शकत नाही. सो बेसिकली आपल्याला काय लागणार आहे? सप्लाय लागणार आहे. बरोबर आहे. जे की आपण कुठून घेतो? MSCB कडून. किती व्होल्टेज सप्लाय येतो? व्होल्टेज सप्लाय किती आहे जो आपल्या घरी येणार आहे? 220. 220. हा राईट, 230. ठीक आहे. म्हणजे 220 किंवा 230 एवढं सप्लाय आपण काय करतो? MSCB कडून घेतो. आता मला सांगा, हा जो सप्लाय आहे तर तो सिंगल फेज आहे और 3 फेज? Single phase. सिंगल फेज आहे का 3 फेज आहे? तर हा काय सिंगल फेज Single. सप्लाय. हा बरोबर आहे. पहा, आपल्या घरी येणारा सप्लाय आहे काय? आपल्या घरी जे इक्विपमेंट असतात, फॉर एक्झाम्पल जर आपण आपल्या रूम जर आपण कन्स्ट्रक्ट केली तर त्याच्यामध्ये कोणकोणते इक्विपमेंट म्हणजे काय काय आहे? सप्लाय किती आहे? तर 230. कशामुळे? कारण जे आपण लोड यूज केलेला आहे, म्हणजे फॅन असेल किंवा ट्यूबलाइट असेल किंवा लॅम्प असेल, ह्याला आपल्याला सप्लाय कमी लागणार आहे. ठीक आहे. म्हणून आपण काय करतो? सिंगल फेज सप्लाय आपण यूज करतो. बट जर जिथे आपल्याला मशीन जर आपण यूज केली, मोटर आपण जर यूज केली तर त्याला आपण काय आपल्याला काय लागतं? जास्त 3 सप्लाय phase. लागतो. कारण लोड काय आहे? जास्त आहे, हेवी आहे, पॉवर रेटिंग जास्त आहे. तर त्या ठिकाणी आपण काय करतो? 3 फेज सप्लाय आपल्याला रिक्वायर्ड असतो. मग आपण सेपरेटली काय करणार आहे? 3 फेज सप्लाय आपण घेतो. बघा, आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा आपण आपली मशीन लॅब आहे. ठीक आहे. जेव्हा तुमचे एक्सपेरिमेंट होतील, प्रॅक्टिकल स्टार्ट होतील, त्यावेळेस तुम्हाला ते बघण्यात येईल. त्यामध्ये सुद्धा काय आपल्याला मशीन लॅब मध्ये टोटल आपल्याला आलेला जो सप्लाय आहे तो 3 फेज सप्लाय आहे. ठीक आहे. 3 फेजेस आहे. एक न्यूट्रल वायर असतो. जसं सिंगल फेज म्हटल्यानंतर काय असतो? एक सिंगल लाईन असते आणि एक न्यूट्रल वायर असतं. बरोबर आहे. तर त्यानुसार जिथे लोड काय असेल जास्त असणार आहे, त्यानुसार आपल्याला काय लागतो? तसा लोड पण लोड वरती काय आपला सप्लाय हा डिपेंड राहतो. ठीक आहे. म्हणजे जर आपला लोड हा जास्त हेवी असेल त्या ठिकाणी आपण काय करणार आहे? 3 फेज सप्लाय आपण यूज करतो. सो ऑल्सो देर आर सम ऍडव्हान्टेजेस ऑफ 3 फेज सप्लाय
रिलेटेड टू द सिंगल फेज. म्हणजे जर आपण सिंगल फेज आणि थ्री फेज हे दोन जर आपण कम्पेअर केले तर मला सांगा म्हणजे कोणाचे ऍडव्हान्टेज जास्त असणार आहे? थ्री फेजचे ऑब्व्हियसली जास्त Yes, असतात ma'am. ऍडव्हान्टेजेस. बघा जर आपण आणखीन एक एक्झाम्पल जर कन्सिडर केला तर मला सांगा इलेक्ट्रिसिटी कुठे जनरेट होते? कुठे कुठे होते? थर्मल पॉवर प्लांट मध्ये. राईट. अजून हायड्रो पॉवर प्लांट. अजून न्यूक्लिअर पॉवर प्लांट. ठीक आहे. तर जर आपण थर्मल पॉवर प्लांटचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर पहा कुठे कुठे थर्मल पॉवर प्लांट आहेत? हा चंद्रपूर मध्ये. हा ठीक आहे. अजून आपल्या जवळपास नाशिकला एक आहे. आणखीन परळीला एक काय थर्मल पॉवर प्लांट आहे. बरोबर आहे. सगळ्यांना कळतं? परळी तिथे सुद्धा काय थर्मल पॉवर प्लांट आहे. तिथे आपण काय करतो इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो विथ द हेल्प ऑफ व्हॉट इज द फ्यूल? कोल. राईट. म्हणजे आपण कोलला बर्न करून आपण काय करतो इलेक्ट्रिसिटी मिळवतो. तर तिथे आपण काय करतो इलेक्ट्रिसिटी जी आपली जनरेट होते तर ते किती असते 11 केव्ही. बरोबर आहे. 11 केव्ही होते. आफ्टर दॅट जनरेटिंग स्टेशन आणि आपला हा जो डिस्ट्रीब्युशन आहे म्हणजे आपण जे आपण काय म्हणणार आपण त्याला कन्झ्युमर जे आहे कन्झ्युमर पर्यंत जर आपल्याला इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट करायची असेल तर आपल्याला काय करायला लागणार आहे तेवढ्या खूप लांब डिस्टन्स वरून आपल्याला ते आपल्या घरीपर्यंत आपल्याला पोहोचवायची असेल तर ऑब्व्हियसली काय होईल मध्ये खूप जास्त डिस्टन्स आहे. सो डिस्टन्स जास्त म्हणजे काय लॉसेस ऑब्व्हियसली काय होणार आहे जास्त होणार आहे. मग हे जे लॉसेस आहे ते जर आपल्याला मिनिमाइज करायचे असेल तर आपल्याला काय करावे लागेल जास्त प्लांट बनवावे लागेल. अजून अजून इकडे मागे लास्ट हॅलो आवाज येतो का सगळ्यांना जे ऑनलाईन आहेत? Yes, ma'am. हा सांगा तुम्ही. सो व्हॉट इज द रिक्वायरमेंट? इकडे मागे लास्ट. तर पहा या सब्जेक्ट मध्ये आपल्याला पुढे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर पाहायचा आहे. कोणता म्हणजे ट्रान्सफॉर्मर आपल्याला पाहायचंय. ट्रान्सफॉर्मर बद्दल कोणाला माहिती का? ट्रान्सफॉर्मर. Yes, ma'am. ट्रान्सफॉर्मर लास्ट डीसी डीपी वेगळे आहेत. हा अजून नाही. हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेज. राईट. अजून एनीबडी व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर? व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर? एक डिव्हाइस असतं ते इक्विपमेंट आहे ना ते मोठं. ठीक आहे पहा तुम्ही जर पॉवर स्टेशनच्या तिथे जर गेलात तर ऑब्व्हियसली तिथं ट्रान्सफॉर्मर असतो आणि ते खूप जास्त मोठा असतो. ठीक आहे खूप मोठा असतो. थ्री फेज ट्रान्सफॉर्मर जर आपण बघितलं ते खूप जास्त त्याची साईज खूप मोठी साईज असते. जर आपण सिंगल फेज जर बघितला त्याची साईज कमी असते. मोठा नसतो तो खूप कमी असतो कारण रेटिंग काय आहे कमी आहे. तर त्या ठिकाणी आपण काय करतो जनरेटिंग स्टेशन पासून कन्झ्युमर पर्यंत म्हणजे आपल्या घरापर्यंत जर आपल्याला पॉवर ट्रान्समिट करायची असेल तर आपल्याला तिथे कंपल्सरी ट्रान्सफॉर्मर लागणार आहे. ठीक आहे. मग हे ट्रान्सफॉर्मर जे असतात ते दोन टाईपचे असतात. एक तर असतो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. Step down.
आवाज येतो का सगळ्यांना ऑनलाईनचे? हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके ठीक आहे. हॅलो. Yes, ma'am. ओके ओके. तर पहा हा मी तर सांगणारच आहे. फर्स्ट मी बेसिक आज फक्त आपल्याला इंट्रोडक्शन घ्यायचंय की आपल्या सब्जेक्ट मध्ये काय काय आहे आणि कोणकोणते टॉपिक आपल्याला याच्यामध्ये पाहायचे आहेत. ठीक आहे, जे की फार इम्पॉर्टंट आहे. बेसिक आपण याच्यामध्ये शिकणार आहेत. आफ्टर दॅट जर ज्यांची इलेक्ट्रिकल ब्रांच असेल त्यांना पुढच्या सेमिस्टरला त्यांच्या रिलेटेड सब्जेक्ट असणार आहे. मग ट्रान्सफॉर्मर जे आहे ते तुम्हाला पूर्ण डिटेल तुम्हाला म्हणजे कळेल ते. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये पहा सिलेबस तुम्हाला दिसतोय स्क्रीनवरती. Yes, ma'am. हा तर पहा सिलेबस मध्ये युनिट फर्स्ट दिलेला आहे. काय युनिट फर्स्टचं नाव? डीसी सर्किट्स. ठीक आहे, डीसी सर्किट आहे जो की फर्स्ट चॅप्टर आहे आणि ह्या फर्स्ट चॅप्टर मध्ये पहा 3 कंटेंट दिलेले आहेत. म्हणजे काय? सिरियल नंबर म्हणजे सब युनिट दिलेले आहे. त्याच्यामध्येच काय 3 कंटेंट दिले, 3 युनिट म्हणजे सब युनिट दिलेले. तर फर्स्ट जे आहे 1.1 काय आहे ते? ओहम्स लॉ. देन रेजिस्टन्स. नेक्स्ट वन इज स्पेसिफिक रेजिस्टन्स, एनर्जी सोर्सेस, concepts of open circuit and short circuit. ठीक आहे, so this all in a subunit first. बरोबर आहे 1.1. so first is Ohm's law. बरोबर आहे. आय थिंक हे तुम्हाला झालेलं असेल सगळ्यांना. Yes, ma'am. काय काय आहे ओहम्स लॉ? V is equal to I into R. ठीक आहे, हे झाला फॉर्म्युला. बरोबर आहे. इकडे इथे या साईडला या, मागची ते समोर या. पहा तर फर्स्ट काय आहे? ओहम्स लॉ, जे की तुम्ही ऑब्विसली 10th ला झाला असेल तुम्हाला सायन्स मध्ये, 12th ला झालेलं Yes, ma'am. असेल. ठीक आहे, मग काय बेसिकच आहे जे की आपल्याला फर्स्ट मेन स्टडी करायचंय. म्हणजे यावरती जे काही न्यूमेरिकल्स असतील इलेक्ट्रिकल फर्स्ट चॅप्टर वरती डीसी सर्किट्स, प्रत्येकामध्ये म्हणजे प्रत्येक इच न्यूमेरिकल्स मध्ये आपल्याला काय करायचंय? हा फॉर्म्युला युज करायचा. ठीक आहे, सो ओहम्स लॉ इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर आहे. कुठेही तुम्हाला ओहम्स लॉ फर्स्ट विचारण्यात येईल, कारण तुम्ही ऍज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर तुम्हाला मेन ओहम्स लॉ माहित असणं फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो ओहम्स लॉ आपण पाहणार आहे. त्याचं फॉर्म्युला काय आहे, त्याचे लिमिटेशन्स काय आहे, कुठे आपण ओहम्स लॉ युज करतो. ठीक आहे, व्हॉट इज द मेन ऍडव्हान्टेजेस किंवा त्याचं लिमिटेशन्स काय, कुठपर्यंत आपण ओहम्स लॉ युज करू शकतो, कुठे आपल्याला ओहम्स लॉ युज करता येणार नाही, हे सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायचंय. ठीक आहे, सो ऑल बेसिक हे आपल्याला या ओहम्स लॉ मध्ये आपल्याला पाहायचंय. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचे न्यूमेरिकल सुद्धा आपल्याला पाहायचे ओहम्स लॉ वरती. जर तुम्हाला व्होल्टेज दिलेला असेल, देन रेजिस्टन्स दिलेला असेल, आणि जर आपल्याला करंट जर फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही कसं फाइंड आउट करणार? व्हॉट इज द फॉर्म्युला? I is equal to V upon R. ठीक आहे, सो मला सांगा व्हॉट इज द युनिट ऑफ करंट? Ampere. एम्पियर. ठीक आहे, बरोबर आहे. रेजिस्टन्स? Volt. ओहम. ठीक आहे, मला सांगा जर रेजिस्टन्स हा किलो ओहम मध्ये दिलेला असेल, बरोबर आहे, त्याचं मला जर ओहम मध्ये कन्वर्ट करायचं असेल, ओहम मध्ये त्याला स्टँडर्ड मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल? Into 1000. इंटू 1000 ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, कारण न्यूमेरिकल्स मध्ये तुम्हाला जेव्हा पण रेजिस्टन्स असेल किंवा व्होल्टेज असेल किंवा करंट असेल, हे जर तुम्हाला किलो ओहम मध्ये दिलेलं असेल तर तुम्हाला आधी त्याचं कन्व्हर्जन करावं लागणार आहे त्याच्या स्टँडर्ड युनिट मध्ये. ठीक आहे, त्यानंतर आपण काय करणार ते सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, देन नेक्स्ट वन, जर तुम्हाला रेजिस्टन्स हा मायक्रो ओहम मध्ये दिलेला असेल तर ओहम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल? मायक्रो ओहम मध्ये हा तेच विचारते.
-3. हा, हॅलो, एनीबडी ऑनलाईन? ऑनलाईन मध्ये जे आहे त्यांनी सांगा. इफ रेजिस्टन्स इज गिवन इन मायक्रो ओहम, then 1 micro ohm is equal to how many ohm? हॅलो, क्वेश्चन कळालं का सगळ्यांना? बेसिक तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर पहा 1.1 मध्ये पुढे काय दिले तुम्हाला? रेजिस्टन्स. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ रेजिस्टन्स? हा, सो व्हॉट इज द एक्झॅक्टली डेफिनेशन ऑफ रेजिस्टन्स? हा, तर तेच विचारते मी, व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ रेजिस्टन्स? डेफिनेशन जर तुम्हाला विचारले तर तुम्ही कसं लिहिणार किंवा कसं सांगणार प्रॉपर डेफिनेशन? पहा, रेजिस्टन्स मीन्स व्हॉट? इट इज द अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. ठीक आहे, जर करंट फ्लो होत असेल तर त्याला अपोज करण्याचं काम हे कोण करतं? रेजिस्टन्स. ठीक आहे, आणि रेजिस्टन्स आपण कशामध्ये मेजर करतो? ओहम मध्ये. हे बेसिक तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, करंट म्हणजे काय? व्हॉट इज करंट? फ्लो ऑफ चार्ज. हा, बरोबर आहे. म्हणजे रेट ऑफ चेंज, रेट ऑफ चार्ज पर युनिट टाइम. बरोबर आहे, dq बाय dt आपण म्हणतो. ठीक आहे, द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इनसाइड द कंडक्टर, हे सुद्धा आपण काय म्हणू शकतो? डेफिनेशन म्हणू शकतो. ठीक आहे, काय आहे डेफिनेशन करंटची? द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इनसाइड द कंडक्टर. ठीक आहे, कंडक्टर मधूनच काय होतो? करंट फ्लो होतो. जर इन्सुलेटर मधून, इन्सुलेटर जर आपण कन्स्ट्रक्ट केला तर इन्सुलेटर मधून करंट फ्लो होतं का? No. नाही. ठीक आहे, होत नाही. म्हणजे करंट हा ऑलवेज काय होणार आहे? कंडक्टर मधूनच काय होणार आहे? फ्लो होणार आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट वन, एनर्जी सोर्सेस. स्पेसिफिक रेजिस्टन्स काय? इट इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. बरोबर आहे. फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल, R इज इक्वल टू रो एल डिवायडेड बाय ए. देन रो इंडिकेट्स स्पेसिफिक रेजिस्टन्स. ठीक आहे, न्यूमेरिकल्स पण तुम्ही ऑलरेडी 10th किंवा 12th मध्ये हे सॉल्व्ह केलेले असतील. सेम तेच आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा पाहायचे. म्हणजे बेसिक जे झालेले तुम्हाला तेच फक्त ह्याच्यामध्ये पूर्ण रिवाइज आपल्याला करायचं आणि तेच लक्षात पण ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे, सो ऑल आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, फर्स्ट चॅप्टर इज बेसिकली खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बेस तोच आहे. ठीक आहे, तर पहिला फर्स्ट चॅप्टर जर तुम्हाला सगळं माहित असेल तर ऑदर चॅप्टर मध्ये जे काही असेल न्यूमेरिकल्स वगैरे परत एक्स्ट्रा तुम्हाला स्टडी करण्याची गरज नाही. फर्स्ट चॅप्टर खूप व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करायचा, त्याचा स्टडी करायचा आहे खूप डिटेल. ठीक आहे, सो नेक्स्ट वन इज एनर्जी सोर्सेस. व्हॉट आर द टाइप्स ऑफ एनर्जी सोर्सेस? Natural आणि नॅचरल एनर्जी सोर्स नाही. अजून एनर्जी सोर्स कोणते कोणते आहेत सांगा बरं. अच्छा, हा ते ओके. अजून हीट एनर्जी. ओके, हा ठीक आहे. पहा, याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे? व्होल्टेज सोर्स अँड करंट सोर्स, हे दोन काय बेसिक एनर्जी सोर्सेस आहे. ठीक आहे, कोणते आहेत ह्याच्यामध्ये आपण जे बघणार आहोत ते कोणते कोणते आहेत? व्होल्टेज सोर्स आहे, करंट सोर्स. बरोबर आहे. त्यामध्ये पण काय आहे? परत दोन टाइप्स आहे दोघांचे पण. प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स आहे, आयडियल व्होल्टेज सोर्स.
व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयडियल? हा, अजून काय असणार आहे? व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ आयडियल सर्किट? आयडियल म्हणजे काय? युनिक. युनिक. अच्छा, अजून चेंजेस करता येणार नाही. अच्छा, आणखीन? हा, राईट. पहा, आयडियल सोर्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये एकही म्हणजे 1% सुद्धा काय लॉस नसतो. म्हणजे जी इफिशियन्सी असणार आहे ती किती असणार आहे? फुल असणार आहे, 100% असणार आहे. ठीक आहे. आता आपण म्हणतो व्हॉट इज द, आता जर आपण आयडियल स्टुडंट जर आपण कन्सिडर केला तर काय मिनिंग निघणार त्याचा? आयडियल स्टुडंट म्हणजे काय? तो खूप पंक्च्युअलिटी त्याच्यामध्ये असेल, बरोबर आहे, वेळेवर त्याचं सगळं काम असेल, बरोबर आहे. पण आपल्याला माहिती आहे आयडियल थिंग्स एक्झिस्ट आहेत का? एक्झिस्ट करतात का? नाही, बरोबर आहे. पॉसिबलच नाहीये आयडियल थिंग्स असणं, आयडियल स्टुडंट असणं, बरोबर आहे. काही ना काही त्याच्यामध्ये काय असणार आहे, त्याचे थोडेफार काय असणार आहे, निगेटिव्ह असणारच आहे कोणते तरी पॉईंट. टोटल पॉझिटिव्ह असणारे का पॉईंट त्याचे? नसणारे. मग सेम ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आयडियल सोर्सेस जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण काय कन्सिडर करणार, तर लॉस जो असणार आहे तो किती असणार आहे? 0. ठीक आहे, लॉस 0 असणार आहे, इफिशियन्सी जास्त असणार आहे. रेजिस्टन्स मुळे काय होतो? खूप जास्त होतो, लॉस होतो, बरोबर आहे. कारण जेव्हा आपण एखाद्या रेजिस्टन्स मधून करंट फ्लो करतो त्यानंतर काय होतं? हा, पहा, सपोज इफ वी कनेक्ट one voltage source across the resistance, काय होईल? सर्किट काय आपलं कम्प्लीट आहे, क्लोज आहे. त्यानंतरच काय होणार आहे? सर्किट मधून करंट फ्लो होणार आहे, बरोबर आहे. ओपन सर्किट असेल तर होईल का करंट फ्लो? नाही. No. मग जर करंट फ्लो झाला, रेजिस्टन्स मधून गेला तर काय होणार आहे? रेजिस्टन्स बघितलेला आहे, कसा असतो तो? झिगझॅग टाइप असतो. ठीक आहे, म्हणजे काय होणार आहे? ऑब्व्हियसली तिथं हीट प्रोड्यूस होणार आहे. हीट प्रोड्यूस झाली म्हणजेच काय होणार आहे? लॉस होणार आहे. ठीक आहे, पॉवर लॉस होईल. पॉवर लॉस झाली म्हणजे काय? जो आपण सप्लाय दिलेला आहे, सप्लाय तर दिलेला आहे पण तिथं लॉस झालेला आहे तो. म्हणजे आणि पुढे जर आपण लोड कनेक्ट केला, समजा लॅम्प लोड आहे, तिथपर्यंत जाण्यासाठी काय पॉवर लॉस होईलच. ठीक आहे, त्याच्यानंतर तो जेवढं सप्लाय त्याला भेटेल त्यानुसार तो काय होणार आहे? ग्लो होईल. ठीक आहे, मग त्यानुसार म्हणजे काय? रेजिस्टन्स कनेक्ट केला म्हणजे काय? ऑब्व्हियसली तिथं पॉवर लॉस होणार आहे. ठीक आहे, मग सेम तसंच काय, म्हणजे तो प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा त्याच्यामध्ये काय असतो? रेजिस्टन्स असतो. प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स असा काहीतरी एक रेजिस्टन्स असतो. बट आयडियल सोर्स जर आपण कन्सिडर केला तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असणार आहे? 0. ठीक आहे, आयडियल व्होल्टेज मध्ये आयडियल व्होल्टेज सोर्स जर आपण कन्सिडर केला तर सोर्स रेजिस्टन्स किती असतो? 0. ठीक आहे, आणि जर प्रॅक्टिकल जर आपण कन्सिडर केलं तर काहीतरी व्हॅल्यू असते, फायनाइट व्हॅल्यू असते, काहीतरी असते, 0 तर नसणारच आहे. ठीक आहे, तर हे एनर्जी सोर्सेस मध्ये आपण जेव्हा व्होल्टेज सोर्स जेव्हा आपण पाहणार त्यामध्ये आपल्याला हे दोन आयडियल व्होल्टेज सोर्स आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स हे दोन्ही पण आपल्याला पाहायचे. मग त्याचा सिम्बॉल असेल, सिम्बॉल म्हणजे काय? आयडियल जर आपण कन्सिडर केला तर फक्त व्होल्टेज सोर्स आपण दाखवणार, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा रेजिस्टन्स आपण दाखवणार नाही. बट जेव्हा आपण प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स कन्सिडर करतो तेव्हा व्होल्टेज सोर्सच्या सिरीज मध्ये आपण काय करणार? रेजिस्टन्स कनेक्ट करणार. ठीक आहे, म्हणजे हे कशामध्ये असणार आहे? व्होल्टेज सोर्स मध्ये, म्हणजे ते आयडियल तर विदाउट एनी रेजिस्टन्स, आणि प्रॅक्टिकल सोर्स असेल तर रेजिस्टन्स कंपल्सरी त्याच्यामध्ये येणार आहे, कारण काहीतरी व्हॅल्यू असणार त्याची. मग ते 0.5 असेल, 0.4 ओम असेल, काही पण असू शकते. म्हणजे आपण डायरेक्टली फायनाइट व्हॅल्यू, फायनाइट असं वर्ड युज केलंय, म्हणजे कोणती कशी पण व्हॅल्यू असू शकते. मग ते इन्फिनिटी सुद्धा असेल. ठीक आहे, म्हणजे जसं तुम्ही व्होल्टेज सोर्स कन्सिडर करता प्रॅक्टिकल त्यानुसार काय ना त्याचा रेजिस्टन्स येईल. त्याच्यानंतर सिमिलरली करंट सोर्स जेव्हा आपण कन्सिडर करतो तर त्याचे पण काय 2 टाइप्स आहे. एक आहे आयडियल करंट सोर्स, बरोबर आहे, आणि सेकंड आहे प्रॅक्टिकल करंट सोर्स, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा काय
करंट सोर्स आणि आयडियल आणि प्रॅक्टिकल सेम. प्रॅक्टिकल मध्ये काय असणार आहे, रेजिस्टन्स आपण कनेक्ट करणार आहे, बट आयडियल मध्ये नसणार आहे. ठीक आहे. आता पुढे तुम्हाला जेव्हा आपण हे डिटेल मध्ये बघतो त्यावेळेस त्याचं रेजिस्टन्स हा पॅरलल मध्येच का कनेक्ट करायचा, बरोबर आहे, करंट सोर्सच्या, हे आपण पुढे बघू. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा की जे एनर्जी सोर्सेस आहे ते मेन 2 टाइपचे असतात. बेसिकली देर आर 2 टाइप्स ऑफ एनर्जी सोर्सेस. फर्स्ट वन इज व्होल्टेज सोर्स, सेकंड वन इज करंट सोर्स. ठीक आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट तुम्हाला काय सांगितलं होतं, कन्सेप्ट ऑफ ओपन सर्किट अँड शॉर्ट सर्किट. मला सांगा व्हॉट इज द मिनिंग ऑफ सर्किट. राईट. अजून काय म्हणू शकतो बघा, एक क्लोज पाथ. बरोबर आहे, क्लोज पाथ हे कंपल्सरी यायला पाहिजे. सर्किट म्हटल्यानंतर काय असणार आहे, क्लोज पाथ असणार आहे कंपल्सरी, विच कन्सिस्टिंग ऑफ व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स और रेजिस्टन्स. ठीक आहे. बरोबर आहे, विच इज कनेक्टेड इन ए सिक्वेन्शियली. ठीक आहे. सिक्वेन्स मध्ये आपण काय करणार ते कनेक्ट करू शकतो. सो बेसिकली आपण सर्किटला काय म्हणू शकतो, इट इज ए क्लोज पाथ. ठीक आहे, क्लोज पाथ. तर त्यामध्ये पहा तुम्हाला इथे ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट दाखवलेलं आहे. म्हणजे मेन कन्सेप्ट आपल्याला पाहायचे ओपन सर्किट म्हणजे काय आणि शॉर्ट सर्किट म्हणजे काय. मला सांगा ओपन सर्किट होणे म्हणजे करंटची व्हॅल्यू किती होईल जेव्हा ओपन होतं. 0. हा तेच विचारते मी. जर एखादं सर्किट आपण ओपन आहे असं कन्सिडर करतो तर त्याच्यामध्ये करंटची व्हॅल्यू किती असेल, 0. ठीक आहे. करंट 0 म्हणजे रेजिस्टन्स किती, नीट विचार करा. हा तुम्हाला एक सांगते मी, म्हणजे कन्सेप्ट ऑफ ओपन सर्किट मध्ये जर एखाद्या सर्किट मधून करंट जो फ्लो होणार आहे तो जर 0 असेल, अकॉर्डिंग टू द ओम्स लॉ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. 0. नीट म्हणजे थोडं सॉल्व्ह करून पहा. फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे ओम्स लॉचा, V इज इक्वल टू I इंटू R, हे आपल्याला माहिती आहे. आणि ह्या फॉर्म्युला मधून जर आपण करंटची व्हॅल्यू काढली, मीन्स व्हॉट इज द फॉर्म्युला, I इज इक्वल टू V अपॉन R. ठीक आहे. सो रेजिस्टन्स काढायचं आपल्याला. ठीक आहे. मग रेजिस्टन्स जर काढायचं असेल तर फॉर्म्युला काय होईल, R इज इक्वल टू V अपॉन I. मग तुम्हाला काय दिलेलं आहे, करंट माहिती आहे 0. हा राईट. इन्फिनिट. किती होणार, इन्फिनिटी. बरोबर आहे. ज्यांनी इन्फिनिटी आन्सर सांगितलेले त्यांनी एक्झॅक्टली बरोबर सांगितलेले आहे, कारण 1/0 इज नथिंग बट इन्फिनिटी. सो रेजिस्टन्स किती असणार आहे, खूप जास्त असणार आहे, इन्फायनाइट असणार आहे. सिमिलरली शॉर्ट सर्किट जर आपण कन्सिडर केलं तर मला सांगा काय असेल, शॉर्ट सर्किट जेव्हा असेल त्यावेळेस करंटची व्हॅल्यू किती असते, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ करंट. मोबाईल त्याच्याकडे नाही. जसं मी ओपन सर्किट बद्दल विचारलेले सेम तसंच मला सांगा करंट किती असतो आणि रेजिस्टन्स किती असतो शॉर्ट सर्किट मध्ये. करंटची व्हॅल्यू सांगा, कमी असेल जास्त असेल. अच्छा. अजून More than 1. जास्त असेल. राईट. जास्त म्हणजे किती, More than 1. मोर दॅन 1. No, more than 0. मोर दॅन 0. अजून पहा तुम्ही असे पेपर मध्ये न्यूज ऐकली असेल, शॉर्ट सर्किटमुळे एवढं हे झालेलं आहे, म्हणजे पूर्ण कंपनी पूर्ण डॅमेज झालेली आहे. बरोबर आहे.
आग लागली, ठीक आहे, असं तुम्ही पेपरमध्ये वाचतात. काय होतं मग तिथे? एखादा वायर, एखादा कंडक्टर हे जर एकमेकांना शॉर्ट झाले तर काय होतं, त्याच्यामधून मॅक्सिमम करंट फ्लो होतो. हा, म्हणजे रेजिस्टन्स पेक्षा पण जास्त करंट फ्लो होणार आहे. बरोबर आहे, म्हणजे किती? इन्फानाइट, म्हणजे खूप जास्त असा फ्लो जर झाला करंट तर काय होणार आहे, ऑब्व्हियसली तिथे काय होणार आहे, आगच लागू शकते. बरोबर आहे, म्हणजे करंटची व्हॅल्यू किती असणार आहे? आयडियली जरी आपण विचार केला तर किती असणार आहे? इन्फिनिटी. करंट इन्फिनिटी असेल तर मला सांगा रेजिस्टन्स किती असणार आहे? 0. ठीक आहे. हॅलो, आवाज येतो का? हॅलो. Yes, ma'am. हा, तर बघा दोघांमध्ये काय डिफरन्स आहे कळालं का सगळ्यांना? ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट, म्हणजे मी शॉर्टली तुम्हाला सांगितलं, दोघांमध्ये कंपॅरिझन करून सांगितलं की काय डिफरन्स आहे. फक्त करंट आणि रेजिस्टन्स या दोघांचं आपण कंपॅरिझन केलंय. ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट मध्ये नेमकं काय होतं, ठीक आहे. म्हणजे एकच लक्षात ठेवायचं, ओपन सर्किट म्हणजे काय? करंट झिरो. करंट झिरो म्हणजे रेजिस्टन्स किती? इन्फानाइट. झालं. एक एक तुम्हाला जर कळलं ह्याच्या अपोजिट शॉर्ट सर्किट असणार आहे, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. Yes, तर ma'am. हे 1.1 मध्ये आपल्याला हे टोटल हे पॉइंट सब युनिट काय आपल्याला पाहायचे. आफ्टर दॅट पहा 1.2 काय आहे? किर्चॉफ व्होल्टेज अँड करंट लॉ अँड इट्स ऍप्लिकेशन्स फॉर सर्किट सोल्युशन्स. तर आपल्याला हे लॉज आहेत, दोन लॉ, किर्चॉफ करंट लॉ आणि किर्चॉफ व्होल्टेज लॉ, हे दोन्ही लॉ आपल्याला पाहायचे. हे जे झालेले आहे तुम्हाला, ठीक आहे. सगळ्यांना हे म्हणजे झालेलं आहे, बरोबर आहे. मग परत आपल्याला हे आपण रिवाइज करणार आहे. परत एकदा आपण त्याचं स्टेटमेंट काय आहे हे आपण पाहणार. त्यानंतर पहा ऍप्लिकेशन्स, म्हणजे कुठे आपण हा यूज करणार आहे. शॉर्ट मध्ये, इन शॉर्ट मध्ये आपण काय म्हणतो? किर्चॉफ व्होल्टेज लॉला केव्हीएल. केव्हीएल मीन्स व्हॉट? किर्चॉफ व्होल्टेज लॉ. सेकंड काय? केसीएल, किर्चॉफ करंट लॉ. बरोबर आहे. मला सांगा केव्हीएल आणि केसीएल यावरची तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह केले असतील, ठीक आहे. मग आपण हे दोन्ही लॉ जर आपण यूज केले तर काय फाइंड आउट करता येतं आपल्याला? व्हॉट इज द ऍप्लिकेशन्स ऑफ केव्हीएल अँड केसीएल? व्होल्टेज आणि करंट. आठवत नाही, ठीक आहे. समजा आपण एक सर्किट कन्सिडर केला. सर्किट मध्ये काय आहे? एक रेजिस्टन्स आहे, एक लोड आहे, म्हणजे आणखीन एक रेजिस्टन्स आहे आणि एक बॅटरी आपण कन्सिडर केली, ठीक आहे. बॅटरी डीसी बॅटरी, बॅटरी आपण कशी असते? डीसी असणार आहे. सर्किट क्लोज आहे. जर Open. आपण हा सर्किट ओपन नाहीये, क्लोज आहे, म्हणजे काय होणार आहे? करंट फ्लो होणार आहे, ठीक आहे. जर आपल्याला करंट ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर ते आपण डायरेक्टली ह्याच्यावरून काढू शकतो. लूप करंट, बरोबर आहे. तो टोटल मध्ये जो काही करंट फ्लो होणार आहे ती आपण व्हॅल्यू आपल्याला काढता येऊ शकते बाय युजिंग दिस केव्हीएल अँड केसीएल. त्याच्यानंतर एक एक सर्किट झाला, त्याला लागूनच आणखीन एक आपण एक सर्किट कन्सिडर केलं, बरोबर आहे. म्हणजे दोन लूप जर आपण कन्सिडर केले, ठीक आहे, मिक्स, त्याच्या पुढेच आणखीन दोन आपण कनेक्ट केले रेजिस्टन्स, तर काय झालं? दोन लूप झाला, ठीक आहे. परत दुसऱ्या लूप मधला जर आपल्याला करंट फाइंड आउट करायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण काय करतो? किर्चॉफ व्होल्टेज लॉ आणि किर्चॉफ करंट लॉ हे दोन्ही लॉ आपण यूज करून काय करतो? आपल्याला फाइंड आउट करता येते. प्लस आणखीन काय? जर एखाद्या रेजिस्टन्स मधला जर तुम्हाला करंट काढायचा असेल ते सुद्धा आपण काय करू शकतो? ब्रांच करंट, तो सुद्धा आपल्याला काय करता येतो? फाइंड आउट करता येतो बाय युजिंग दिस किर्चॉफ व्होल्टेज लॉ अँड किर्चॉफ करंट लॉ, ठीक आहे. तर हे पूर्ण आपल्याला ह्याच्यावरचे न्यूमेरिकल्स पाहायचे जे की खूप इम्पॉर्टंट आहेत, बरोबर आहे. 4 मार्क्सला काय न्यूमेरिकल्स तुम्हाला विचारतात, ठीक आहे. सो म्हणजे खूप जास्त प्रॅक्टिस आपल्याला या लॉ वरती आपल्याला करायची, म्हणजे न्यूमेरिकल्स कंपल्सरी आपल्याला ह्याच्यावर विचारणार आहे. 4 मार्कला कंपल्सरी तुम्हाला असतात आणि खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट काय सांगितलेलं आहे? 1.3 सिम्प्लिफिकेशन्स ऑफ सर्किट्स युजिंग series, parallel combinations. Series and parallel combination म्हणजे आपल्याला
सिरीज सर्किट आणि पॅरलल सर्किट हे पाहायचंय. त्याच्यानंतर सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन हे पण आपल्याला पाहायचंय. सॉल्व म्हणजे सिम्प्लिफाय कसं करायचं. जर एखाद्या सर्किट मध्ये सिरीज म्हणजे सिरीज ब्रांच पण आहे आणि पॅरलल ब्रांच पण आहे. सिरीज मध्ये 2 रेजिस्टन्स कनेक्ट केले आणि त्याला त्याच्या पुढे 2 पॅरलल ब्रांच आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण काय 2 रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, जर त्या सर्किटचा आपल्याला टोटल रिझल्टंट फाइंड आउट करायचं असेल, म्हणजे त्या सर्किटला सिंपल सर्किट मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर आपण कसं करणार. हे सुद्धा आपल्याला सिम्प्लिफाय करायचं सर्किट. सिम्प्लिफाय करून काय करायचंय, टोटल रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, समजा एखाद्या सर्किट मध्ये सपोज इफ वन सर्किट कन्सिस्टिंग ऑफ 6 रेजिस्टन्सेस विच आर कनेक्टेड इन सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन. राईट, जर आपल्याला टोटल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल, एकच फायनल रेजिस्टन्स जर आपल्याला काढायचं असेल, तर आपण काय करणार, तिथे सिरीज आणि पॅरलल हे कॉम्बिनेशन यूज करून आपण काय करणार आहे, त्याची टोटल व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहे. म्हणजे सिम्प्लिफाय करणार सर्किटला आणि सिंपल सर्किट मध्ये त्याला कन्वर्ट करणार आहे. म्हणजे कुपन हे पण आपल्याला पाहायचंय सिरीज आणि पॅरलल. सिरीज म्हटल्यानंतर करंट किती असतो, सेम असतो का डिफरंट असतो सांगा. सेम राहणारे, प्रत्येक एलिमेंट मधून जाणारा एकच पाथ असेल. जेव्हा आपण पॅरलल कन्सिडर करतो त्यावेळेस समजा 2 ब्रांचेस असेल तर दोन्ही ब्रांच मधून सेपरेटली करंट फ्लो होणार आहे. आता मला सांगा, जर आपण आपल्या घरचं एक्झाम्पल जर बघितलं, आपल्या घरी जे कनेक्शन असतात फॅनचे, ट्यूबलाइटचे, टीव्हीचं, ठीक आहे, एवढे काय आपले काय इक्विपमेंट आपण आपल्या रूम मध्ये असतात, बरोबर आहे. मला सांगा, हे जे कनेक्शन्स आहेत ते सिरीज मध्ये तर पॅरलल मध्ये कशामध्ये असतात. सिरीज मध्ये. सिरीज. सिरीज. अच्छा, अजून सांगा. हा, आता जे तुम्ही मला सांगताय सिरीज मध्ये किंवा पॅरलल मध्ये, तर त्याचं रिझन पण सांगा. वाय these are connected in series or why these are connected in parallel. कारण मॅम प्रत्येक इक्विपमेंटचा टॅब वेगवेगळा असतो ना. हा, तर मग हा तो वेगवेगळा असेल तर तो सिरीज मध्ये असतो का. पहा कसे असतात पॅरलल मध्ये, कारण पॅरलल मध्ये काय असतो, व्होल्टेज हा सेम राहतो, करंट काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक ब्रांच मध्ये काय होतो, डिवाइड होतो. मग व्होल्टेज सेमच ठेवण्यासाठी काय होणार आहे, आपल्याला हे काय करतात, कनेक्शन जे आहे कसे काय लागणार आहे, पॅरलल मध्ये. पहा, जर आपण पॅरलल कनेक्शन केले तर आपण काय करतो, प्रत्येक लोडला वेगवेगळा स्विच आपण देतो, बरोबर आहे. आणि जर आपण सिरीज मध्ये जर कनेक्ट केले तर काय होईल, एकच स्विच सफिशियंट असेल ऑल लोडला आपल्याला ऑन करण्यासाठी. ठीक आहे, आता मला सांगा, जर आपण सिरीज मध्ये कनेक्ट केले तर काय आहे, म्हणजे काय होईल, लोड शेडिंग होईल मॅडम. अजून सेफ्टी असेल का, सेफ्टी सिरीज मध्ये. नो. राईट, बघा एक तर सेफ्टी नाहीये. समजा आता एखाद्या घरी माहितच नाही की कनेक्शन कसे केलेत, काहीतरी केले त्यांनी सिरीज मध्ये कनेक्शन करून टाकले काम करणाऱ्यांनी. त्याला इन्स्टॉलेशन काम सांगितलं असेल हे सगळ्यांचं, त्याने काय केलं, सिरीज मध्ये कनेक्ट केले, बरोबर आहे. आणि समजा आपण फॅन वरती समजा काहीतरी काम करत असतो, काहीतरी पुसत असेल, डस्ट पार्टिकल समजा जमा झाला असेल फॅन वरती, आणि ते जर आपण क्लीन करत असेल आणि एकदम कुणी बाहेरून आलं आणि जर त्याने लॅम्प ऑन केला तर काय होईल, ऑटोमॅटिकली फॅन पण ऑन होणार आहे. मग फॅन जर ऑन झाला तर काय होईल, ते हा, तर तिथे काय डेंजर होणार, बरोबर आहे. तिथे ऍक्सिडेंट होऊ शकतो, कारण एक लॅम्प आपण ऑन केला तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, फॅन आणि तुमचा लॅम्प सगळंच होणार आहे ऑन, बरोबर आहे.
मग त्यावेळेस काय होऊ शकतो, हे तिथे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणून एकतर आपण काय करतो, पॅरलल मध्ये कनेक्ट करतो, जे लॅम्प आपल्याला ऑन करायचे तेच आपण करू शकतो. एकतर काय होणार आहे, इलेक्ट्रिसिटी सेव्ह होईल, बरोबर आहे. जर गरज नसताना आपण लॅम्प ऑन केला सकाळी, फॅन लावायचे, बट ऑटोमॅटिकली जर आपण हे जर चालू होत असेल तर काय होणार, तिथं एनर्जी लॉस होईल, बरोबर आहे. आणि काय म्हणून आपण पॅरलल मध्ये करतो. पॅरलल मध्ये म्हणजे व्होल्टेज काय राहणार आहे, सेम राहील. ठीक आहे. तर हे काय मेन बेसिक रिझन आहे, आपण काय करतो पॅरलल मध्ये टोटल लोड आपण काय करतो, कनेक्ट करतो. ठीक आहे. देन आफ्टर काय डेल्टा स्टार अँड स्टार डेल्टा कन्व्हर्जन. समजा तुम्हाला एक सर्किट दिलेलं आहे डेल्टा फॉर्म मध्ये, त्याला तुम्हाला स्टार मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर त्याचे फॉर्म्युलेज आहे. मग त्या फॉर्म्युलेज आपण काय करणार आहे, कन्व्हर्जन करू शकतो. पुढे तुम्हाला त्या डेल्टा आणि स्टार कसा असतो ते आपण बघू. ठीक आहे. म्हणजे याच्यावरती एक तुम्हाला थेरी क्वेश्चन्स विचारू शकतात. डेल्टा टू स्टार जर आपल्याला करायचं असेल तर व्हॉट आर द फॉर्म्युलेज, डिराइव द फॉर्म्युलेज फॉर कन्वर्टिंग स्टार इनटू डेल्टा कन्वर्जन और डेल्टा इनटू स्टार कन्वर्जन. म्हणजे हा पण काय फार इम्पॉर्टंट आहे. सो डीसी सर्किट इट कन्सिस्टिंग ऑफ 3 सब युनिट्स. ठीक आहे. ऑल युनिट्स आपण सब युनिट आपण बघितलेले. याच्यामध्ये आणखीन पहा, मला सांगा व्हॉट इज द मिनिंग ऑफ डीसी अँड एसी. हा, डायरेक्ट करंट अँड अल्टरनेटिंग करंट. काय असतं, व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन डीसी अँड एसी. इकडे हा, आपण फर्स्ट बघू. जो सप्लाय आहे तो आपल्या घरी, तो एसी आहे का डीसी. AC. एसी. अजून हा, बरोबर आहे. एसी सप्लाय आपल्या घरी येतो कारण जी इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट करतोय जनरेटिंग स्टेशन मध्ये, तर ते कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे, एसी. डायरेक्टली ते एसीच येणार आहे. ठीक आहे. आणि जर आपल्याला त्याला डीसी मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल, तिथं आपल्याला एक रेक्टिफाय युनिट तिथं कनेक्ट करावं लागेल. रेक्टिफायर काय करतो, तर एसी टू डीसी कन्वर्ट करतो. ठीक आहे. म्हणजे अवेलेबल काय आहे, एसी अवेलेबल आहे. त्याला डीसी मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर एक्स्ट्रा एक रेक्टिफायर युनिट आपल्याला लागणार आहे. म्हणजे खर्च वाढला का, बरोबर आहे, वाढला ना. एक्स्ट्रा आपल्याला रेक्टिफायर साठी जास्त पे करावं लागणार आहे रेक्टिफायर युनिट घेण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे अवेलेबल सप्लाय एसी आहे, डायरेक्टली आपण एसी युज केला तर काय होणार नाही, जास्त कॉस्ट आपल्याला पडणार नाही. ठीक आहे. तर एसी म्हणजे काय, अल्टरनेटिंग करंट. म्हणजे एक्झॅक्टली डेफिनेशन जर आपण बघितली, अल्टरनेटिंग क्वांटिटी मीन्स व्हॉट, द क्वांटिटी विच चेंजेस इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. बरोबर आहे. अल्टरनेटिंग जर आपण बघितलं तर एका पर्टिक्युलर पॉइंट नंतर म्हणजे त्याची मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन कंपल्सरी काय होते, चेंज होते. त्याची व्हॅल्यू काय होते, चेंज होते. त्याला आपण काय म्हणतो, अल्टरनेटिव्ह. बट डीसी मध्ये कसे असतो, सेमच राहणार आहे. चेंज होतं का रे. ग्राफ बघितलं का तुम्ही, कसं असतो ग्राफ. ग्राफ जर आपण ड्रॉ केला टाइम वर्सेस व्होल्टेज, तर तो ग्राफ कसा असेल डीसीचा. ग्राफ बघा, ग्राफ जेव्हा आपण ड्रॉ करतो तेव्हा फर्स्ट आपण काय ड्रॉ करतो, एक्स अँड वाय ऍक्सिस. ठीक आहे. सपोज इफ वी प्लॉट द करंट ऑन एक्स ऍक्सिस, सॉरी टाइम ऑन एक्स ऍक्सिस अँड व्होल्टेज ऑन वाय ऍक्सिस. ठीक आहे. तर मला सांगा तो ग्राफ जो असेल तो कसा दिसेल, डीसीचा. डीसी स्ट्रेट. टाइम तुमचा कसा असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे.
तो चेंज होणार नाही. म्हणजे जी व्हॅल्यू असेल ती सुद्धा कशी असणार आहे, सेमच राहणार आहे. 5 व्होल्ट असेल तर कंटिन्युअसली तो 5च राहणार आहे थ्रू आउट द टाइम. ठीक आहे, कंपल्सरी कसा असणार तो 5च व्हॅल्यू असणार त्याची. जर आपण एसी कन्सिडर केलं तर एसी कसं असणार आहे, अल्टरनेटिंग असणार आहे. एकदा पॉझिटिव्ह हाफ सायकल येईल, एकदा निगेटिव्ह हाफ सायकल, परत पॉझिटिव्ह, परत निगेटिव्ह. म्हणजे कॉन्टिन्युअसली कसं होणार आहे, त्याची व्हॅल्यू जी असेल ती चेंज होत चाललेली आहे. साइन वेव्ह आपण म्हणजे आपल्याला भेटते ते. ठीक आहे, म्हणजे एसी आणि डीसी म्हणजे हे एक आहे एसी आणि डीसी. बरोबर आहे. म्हणजे मेन पहिल्यांदा जर आपण एक्झाम्पल जर बघितले तर मला सांगा, एसी आपण कुठे कुठे युज करतो, व्हॉट इज द ऍप्लिकेशन्स ऑफ एसी? हा, इन डोमेस्टिक ऍप्लिकेशन्स. अजून व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ एसी? डोमेस्टिक ऍप्लिकेशन्स म्हणजे काय, आपल्या घरी आपण काय करतो, एसी युज करतो. अजून फॅन. जनरेट होणार आहे. ठीक आहे, अजून कमर्शियल मध्ये, कमर्शियली पण एसी आपण बघतो. बॅटरी, बॅटरी जी असते ती कशी असते, डीसी. बरोबर आहे, डीसी बॅटरीज आहेत. बॅटरी आपण कुठे युज करतो? हा हा, तर ते काय असणार, बॅटरी हा तुमचं काय डीसीचं ऍप्लिकेशन असणार आहे, एसीचं डोमेस्टिक ऍप्लिकेशन, कमर्शियल ऍप्लिकेशन्स. ठीक आहे, तरी तुमचं काय असणार आहे, एसीचं ऍप्लिकेशन. ठीक आहे. सो फर्स्ट आपण काय केले, फर्स्ट युनिट म्हणजे डीसी सर्किट्स मध्ये आपण बघितलेलं. मला सांगा आणखीन एक वन मोर डेफिनेशन आपल्याला पाहिजे, नेटवर्क. व्हॉट इज द मिनिंग ऑफ नेटवर्क? कनेक्शन्स. ठीक आहे, काय म्हणू शकतो आपण, इट इज अन इंटरकनेक्शन ऑफ व्हेरियस एलिमेंट्स. ठीक आहे, इंटरकनेक्शन ऑफ व्हेरियस एलिमेंट्स. मला सांगा, इज देअर एनी डिफरन्स बिटवीन नेटवर्क अँड सर्किट? अजून व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन नेटवर्क अँड सर्किट? अजून इकडे पहा, परत सांगते मी, काय डेफिनेशन म्हटलेलं आपण, इंटरकनेक्शन ऑफ व्हेरियस एलिमेंट्स. बरोबर आहे, म्हणजे काय, नेटवर्क. बट सर्किट मीन्स व्हॉट, इट इज अ क्लोज पाथ. क्लोज पाथ असणार आहे. मला सांगा, सर्किटला आपण नेटवर्क म्हणू शकतो का? सर्किटला नेटवर्क आपण म्हणू शकतो का? नो. हा, बघा, कॅन वी से एव्हरी सर्किट इज अ नेटवर्क, बट एव्हरी नेटवर्क इज नॉट ए सर्किट, राईट? बरोबर आहे, म्हणजे प्रत्येक सर्किट हा नेटवर्क असणार आहे, कारण सर्किट मध्ये आपण एलिमेंट्स कनेक्ट करणार आहे. मग ते सिरीज मध्ये असेल, पॅरलल मध्ये असेल, कसं पण असेल, तर आपण नेटवर्क म्हणणार. बट सर्किट आपण जेव्हा कन्सिडर करतो तर ते ऑलवेज क्लोजच पाहिजे. ठीक आहे, ऑलवेज क्लोजच पाहिजे, त्यालाच आपण काय म्हणतो, सर्किट. नेटवर्कला फक्त इंटरकनेक्शन पाहिजे, फक्त ते एकमेकांना ते कनेक्शन दिलं पाहिजे. मग ते व्होल्टेज सोर्स असेल, करंट सोर्स असेल, आर असेल, एल असेल किंवा सी असेल, ते कसे पण कनेक्ट पाहिजे एकमेकांना. हे काय मेन कंडिशन. हा, नेटवर्क हा ओपन असू शकतो किंवा क्लोज असू शकतो, बट सर्किट ऑलवेज कसं असतो, क्लोजच असतो. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं की मेन डिफरन्स काय दोघांमध्ये. बरोबर आहे, ठीक आहे. तर हे टोटल जेवढे काही आपण आज पॉइंट डिस्कस केलेले आहे, तर फर्स्ट जो आपला चॅप्टर आहे, फर्स्ट युनिट आहे, त्यामध्ये आपण हे डिटेल पाहणार आहे. प्रत्येकाचे डेफिनेशन्स वगैरे सगळं तुम्हाला
तुम्हाला पाठ करायचं म्हणजे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. केव्हा पण तुम्हाला विचारलं तर हे सांगता आलं पाहिजे. आणि मेन एक्झाम तुम्हाला बेसिक बेसिक त्याचे डेफिनेशन्स वगैरे काय आहे ते तुम्हाला विचारणार आहे. आणि कंपल्सरी जे लॉज आहेत, ओहम्स लॉ असेल, किर्चॉफ व्होल्टेज लॉ, किर्चॉफ करंट लॉ, हे कंपल्सरी तुम्हाला विचारणारच. ठीक आहे. सगळ्यांनी काय करायचं, हे जे आपण इथे जे युनिट सब युनिट दाखवलेले आहे ते सगळ्यांनी लिहून घ्यायचे. फर्स्ट लिहून काढा ते सिलेबस जो आपला फर्स्ट युनिट आहे सगळ्यांनी लिहा. 3 जे सब युनिट आहे ते सगळ्यांनी लिहून काढायचे लगेच फास्ट. नोटबुक मध्ये फर्स्ट लिहा सब्जेक्ट नेम BEEE म्हणजेच काय, बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. सध्या लिहून घ्या. सब्जेक्टचं नाव काय, बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. आणि हे 3 पॉइंट्स हे लिहून घ्या लवकर फास्ट. ठीक आहे. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. इज देर एनी डाऊट? मॅम. फर्स्ट. हॅलो हॅलो. मॅम. हा 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 बोला. टीचिंग डायरी मध्ये PDF कधी टाकणार आहे तुम्ही? हो टाकेल मी, टाकेल. ओके. झालं? द्यायचंय का? झालं का सगळ्यांचं? सगळ्यांनी लिहून काढलं? देखे ना? ठीक आहे. बोला. काही डाऊट आहे का?
ठीक आहे, जे काही डाऊट तुमचे आता सध्या डाऊट नसतील, नंतर घरी गेल्यानंतर तुम्हाला काही वाटलं डाऊट आहे तर तुम्ही नेक्स्ट लेक्चरला तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, सो ठीक आहे, आपण इथे स्टॉप करू. नेक्स्ट लेक्चर येतो. इथे लिव्ह करू का? लिव्हच ना इथे.